नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट चॉको लावा केक। त्यासाठी इथे आपण उकळत्या पाण्यावर आपण हे डबल बॉयलरवर चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे। त्यामध्ये 2 चमचे बटर घालायचं आणि आता हे वितळवून घेऊया आपण पूर्ण। चॉकलेट हे नेहमी असंच वितळून घ्यायचंय, डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं। हे बघा चॉकलेट आपलं पूर्ण वितळलेलं आहे। आता यामध्ये घालूया अर्धा कप दूध। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आता हे बघा पूर्ण दुधामध्ये विरघळून गेलंय। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण अगदी व्यवस्थित पूर्ण थंड करून घ्यायचे। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। आपण आता ड्राय इंग्रेडियंट्स घेणार आहोत। यामध्ये हा अर्धा कप मैदा घेतलाय, अर्धा कप पिठी साखर घ्यायची आहे, हे 2 टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर घालायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता चाळून घ्यायचे। नेहमी केकसाठी हे इंग्रेडियंट्स चाळूनच घ्यायचे असतात। आज आपण हे पॅनमध्ये करणार आहोत। मी पॅन प्रीहीट करायला ठेवलाय। हे बघा तर चाळून झालेलं आहे। हे सगळं अगदी आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा असं लम्स फ्री मिक्सचर करून घ्यायचंय। सगळ्या गाठी वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या पिठाच्या। आणि आता आपण हे बघा मी इथे या वाट्या घेतल्या आहेत आज। यामध्ये आपण हे मिक्सचर भरायचंय। थ्री-फोर्थ भरेल एवढं घालायचं। बरोबर 3 वाट्या आपल्या होत आहेत याच्या। हे बघा आता या थोड्याशा टॅप करून घ्यायचे आणि आपण आता बेक करायला ठेवायचे। इथे मी पॅन प्रीहीट करायला ठेवला होता 10 मिनिटं। आता या वाट्या आपण त्यामध्ये ठेवूया आणि 10 मिनिटं आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेमवर बेक करायचे। आणि जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर 180 डिग्रीला 5 मिनिटं बेक करायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करूया। वाव, तुम्ही बघू शकताय असं हात लावून बघायचं, हाताला चिकटत नाहीये ना, याचा अर्थ आपला लावा केक झालेला आहे। आता बाहेर काढून घेऊया। आता हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे। बघू शकाल मध्ये बघा हा सगळा लावा आहे। हे गरम गरमच खायचंय, कारण तो लावा थोडा पातळ असतो तेव्हाच ते छान लागतं अगदी।